प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक वचन आपण मननासाठी घेऊया. या वचनावर आपण थोडंसं मनन करूया. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्यातलं 34वं वचन. आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफाथा म्हणजे मोकळा हो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने एक शब्द उच्चारला, इफाथा, ज्याचा अर्थ आहे मोकळा हो. हा शब्द आज मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आज प्रियानो, इफाता या शब्दावर आपण थोडंसं मनन करणार आहोत. एकदा काय झालं, काही लोक एका व्यक्तीला, बहिऱ्या आणि तोतऱ्या व्यक्तीला घेऊन प्रभू येशूकडे आले आणि त्यांनी प्रभू येशूला विनंती केली की गुरुजी, कृपा करून तुम्ही याच्यावर हात ठेवा, त्याला बरं करा. आणि त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो प्रियानो की प्रभू येशूने त्याला बरं केलेलं आहे. आणि प्रभू येशूने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला आणि म्हटले, इफाथा म्हणजे मोकळा हो, बी ओपन. आज प्रियानो, मी आपणाला सांगू इच्छितो, प्रभू येशूने इफाथा म्हणजे मोकळा हो हा शब्द उच्चारलेला आहे. हा शब्द म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक आशीर्वाद मोकळं करण्याचं सामर्थ्य आहे. आज तमाम मनुष्य जीवनाला या शब्दाची गरज आहे. आज आपण पाहतो, आज मनुष्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर नाना तऱ्हेची बंधनं माणसाच्या जीवनावर आपल्याला दिसतात. आजाराचं बंधन, गरिबीचं बंधन, दुःख, संघर्ष, तणाव, नैराश्य, तुटलेली नाती. आणि आपण पाहतो प्रियानो की संपूर्ण जग, संपूर्ण मनुष्य प्राणी नाना तऱ्हेच्या बंधनाने या जगामध्ये ग्रासला गेलेला आहे. आज माझ्या प्रियानो, आम्हाला सुटकेची गरज आहे. आम्हाला या बंधनातून निघण्याची, या बंधनातून सुटण्याची गरज आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर देव आपल्याला या बंधनातून सोडवण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. 2000 वर्षांपूर्वी हा महान परमेश्वर प्रभू येशू मनुष्य बनून तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये आले. तुमच्या माझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपले प्राण दिले आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणामधून जिवंत झाले. प्रियानो, प्रभू येशूने मृत्यूच्या बंधनाला हरवलेला आहे. मृत्यू पण एक बंधन आहे, दुखणं एक बंधन आहे, हर एक प्रकारचं एक बंधन आहे, श्राप एक बंधन आहे. आणि प्रभू येशूने मृत्यूला हरवलेला आहे. आणि प्रभू येशूने म्हटले, जो कोणी माझ्यावर विश्वास करेल त्याला मी उद्धार म्हणजे सुटका देईन, त्याला मी अनंतकालचं जीवन देईन. माझ्या प्रिय भावा, प्रिय बहिणी, या छोट्याशा संदेशाद्वारे मी आपणाला उत्साहित करू इच्छितो. तो महान परमेश्वर प्रभू येशू तुम्हाला देखील बंधनातून सोडवण्यासाठी तयार आहे, तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. परंतु त्यासाठी 3 गोष्टींकडे आम्हाला प्रामुख्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू इफाथा म्हणायला तयार आहे. इफाथा म्हणजे मोकळा हो, हर एक प्रकारच्या बंधनातून मोकळा हो. आज प्रिय भावा, प्रिय बहिणी, मला माहित नाही तुम्ही कोणत्या बंधनामध्ये आहात, परंतु या वचनाद्वारे मी आपल्याला उत्साहित करू इच्छितो. जर खऱ्या अर्थाने प्रभू येशूला तुम्ही आपलं जीवन द्याल, प्रभू येशूवर तुम्ही खऱ्या मनाने जर विश्वास कराल, तर निश्चित अर्थाने तुमच्या जीवनाकडे पाहून देखील प्रभू येशू इफाथा म्हणेल म्हणजे मोकळे व्हा, सुटा या सर्व बंधनामधून, बाहेर निघा या बंधनामधून, त्रासातून, गरिबीतून, संकटातून, नैराश्यातून, आजारातून, हर एक प्रकारच्या बंधनातून सुटका देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि आजही तो महान परमेश्वर तमाम जे कोणी त्याच्यावर विश्वास करतात, जे त्याचा धावा करतात, त्यांना तो महान परमेश्वर हर एक प्रकारच्या बंधनातून सोडवतो. प्रिय भावा, प्रिय बहिणी, तो महान परमेश्वर तुम्हाला सोडवण्यासाठी सामर्थ्य आहे. परंतु त्यासाठी 3 गोष्टींचा थोडासा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ज्यावेळेस हे लोक या बहिऱ्या तोतऱ्या व्यक्तीला प्रभू येशूकडे घेऊन आले, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट प्रभू येशूने काय केली पहा. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेले. एकीकडे नेऊन सगळ्यात पहिलं पहा प्रियानो, देव बंधनातून सुटका देण्यासाठीच आला. परंतु देवाचे काही नियम आहेत, परमेश्वराची व्यवस्था आहे. आणि देव त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या नियमाप्रमाणे, आत्मिक नियम
देवाचे नियम शारीरिक नाहीत, देवाचे नियम आत्मिक आहेत. आणि बायबलमध्ये जे काही आहे त्याचा प्रत्येक गोष्टीचा आत्मिक अर्थ आहे. जर आपण शारीरिकरित्या बायबल वाचलं तर आपल्याला कळणार नाही की हे काय आहे, हे असं का लिहिलंय, तसं का लिहिलंय, हे असं का. पण प्रियानो, त्यामागे आत्मिक अर्थ दडलेला आहे. ज्यावेळेस या व्यक्तीला प्रभू येशूकडे आणले ना, त्यावेळेस सगळ्यात पहिलं प्रभू येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेलं. म्हणजे काय, त्याचा आत्मिक अर्थ काय, तर प्रभू येशूने त्याला वेगळं केलं. प्रिय भावा, प्रिय बहिणी, आज आम्हाला वाटतं की आमची देखील बंधनामधून सुटका व्हावी, हर प्रकारच्या बंधनामधून, तर सगळ्यात पहिलं आम्हाला वेगळं होणं म्हणजे स्वतःला देवासाठी समर्पित होणं, समर्पित करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला देवाचं वचन पाळणं गरजेचं आहे. जग जसं चालतं त्याप्रमाणे न चालता आम्हाला देवाच्या वचनानुसार चालणं म्हणजे वेगळं होणं. उदाहरणार्थ काय, आज आपण पाहतो जगामध्ये काय चाललंय, लालच आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी आहेत, वाईटपणा आहे, शिवीगाळ आहे, भांडण आहे, दोष आहे, एकमेकाला दोष देतात. परंतु देवाचं वचन काय सांगतं, आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्ही देवाची संतान आहोत, आम्ही आपल्या वैऱ्यावर देखील प्रीती केली पाहिजे, आम्ही कोणाला दोष नाही दिला पाहिजे, आम्ही अपशब्द नाही बोलले पाहिजे. याचा अर्थ देवाचं वचन तंतोतंत पाळणं म्हणजे स्वतःला या जगापासून, या संसारिक गोष्टीपासून वेगळं करणं. ही पहिली पायरी आहे माझ्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त इफाथा म्हणायला तयार आहे. इफाथा म्हणजे मोकळा हो. पण त्यासाठी आज माझ्या प्रिय भावा, प्रिय बहिणी, आज आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारूया की काय मी प्रभूसाठी वेगळा झालेला आहे काय. माझं ऐकणं, माझं बोलणं, माझं चालणं, माझं जीवन, माझे विचार काय मी वचनानुसार केले आहेत का. जगातून मी स्वतःला वेगळं केलं आहे का. हे वेगळं पण देवाला आवडतं. हे वेगळं पण म्हणजे आपल्याला समाजातून, लोकांमधून वेगळं नाही व्हायचं. हे आत्मिक गोष्टीबद्दल बायबल या ठिकाणी सांगत आहे. प्रभू येशूने त्याला वेगळं केलं आणि हा वेगळेपणा परमेश्वर देव तुमच्या माझ्या जीवनामधून अपेक्षितो. दुसरी गोष्ट बायबल सांगतं की प्रभू येशूने त्याच्या कानात बोटे घातली. प्रभू येशूची एक स्ट्रॅटेजी आहे, देवाची एक पद्धत आहे बरं करण्याची. ज्या वेळेस देव आमच्या जीवनात काम करतो, देव अद्भुतरित्या काम करतो, विशेषरित्या काम करतो, बऱ्याच वेळा माणसाला कळत नाही की असं का घडत आहे, पण त्याचं आत्मिक रिझन आहे. प्रभू येशूने त्याला एकीकडे नेलं, त्याच्या कानामध्ये बोटे घातली. पण याचा देखील आत्मिक अर्थ आहे. ही बोटे, प्रभू येशूची बोटे म्हणजे वचन आहे. आज आमच्या या कानामध्ये देवाचं वचन जाणं गरजेचं आहे. परमेश्वराची वाणी जाणं गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला सजीव करतं. आज सैतानाने होऊ शकतं, आम्हाला कान आहेत परंतु देवाची वाणी आम्हाला ऐकायला येत नाही. का, तर आम्हाला वचन माहित नाही, आमच्यामध्ये वचन गेलेलं नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रियानो, जर बंधनातून सुटका हवी असेल तर आम्हाला आमच्या कानामध्ये बोट म्हणजे वचन, कलाम, परमेश्वराचं वचन आमच्या कानामध्ये ऐकणं, फॉलो करणं, श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबलमध्ये लिहिलंय की विश्वास हा ऐकण्याद्वारे येतो. आम्हाला वचन ऐकलं पाहिजे, आम्ही वचन आत्मसात केलं पाहिजे. प्रभू येशूची बोट हे वचनाला दर्शवतात. बायबलमध्ये आणखीन एक संदर्भ आहे दानिएलच्या पुस्तकामध्ये की त्यावेळेस बोट प्रगट झाली आणि त्या बोटांनी काहीतरी लिहिलं आणि त्याचा एक अर्थ होता. नवीन करारामध्ये देखील प्रभू येशूने एका ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू जमिनीवर काहीतरी लिहित होता. प्रभू येशूची बोट म्हणजे खुद्द वचन आहे प्रियानो. आणि याचा आत्मिक अर्थ हाच आहे की वचन आमच्या कानामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये जाणं गरजेचं आहे. तेच आम्हाला बंधनातून सुटका करेल. म्हणून तो वचनामध्ये लिहिलंय की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आमेन, हालेलुया. पहिली गोष्ट स्वतःला वेगळं करणं, प्रभूसाठी समर्पित करणं. वेगळं करणं म्हणजे समर्पित करणं. बोटे कानामध्ये याचा अर्थ वचन, वचन ऐकणं, वचन श्रवण करणं. आणि तिसरी गोष्ट, प्रभू येशूने त्याच्या जिभेला स्पर्श केला. प्रभू येशूने थुंकीने त्याच्या जिभेला स्पर्श केला. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं परंतु याचाही महान आत्मिक अर्थ आहे प्रियानो. बऱ्याच वेळा आपली जीभ, या आपल्या जिभेवर सैतान हा बंधन आणतो. आपलं बुक, आपली वाणी देवासाठी उघडली जात नाही, प्रार्थना करत नाही. प्रार्थना न करणं म्हणजे जिभेवर असणारं बंधन आहे.
आणि यामुळं अनेक प्रकारची बंधनं आपल्या जीवनामध्ये एंटर करतात. आम्ही प्रार्थना कर आम्ही संसारिक गोष्टी खूप बोलतो, पण ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, ज्यावेळेस वचनाचा अंगीकार करण्याची वेळ येते, त्यावेळेस प्रियानो आमची जीभ सैतानाने बंद केलेली असते. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिलंय की प्रभू येशूने स्पर्श केला. प्रभू येशू म्हणजे देह धारण करून आलेला देव. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पावित्र्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉवर आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की तिसरी गोष्ट, प्रभू येशूने जिभेचा बंद तोडलेला आहे, जिभेला टच केलेला आहे. त्यासाठी परमेश्वराच्या प्रियानो, तुम्हाला मला देखील प्रार्थनेसाठी तोंड उघडणं गरजेचं आहे. कारण वचनामध्ये लिहिलंय की तू आपलं तोंड उघड म्हणजे मी ते भरीन. आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्हाला परमेश्वरासंगती संवाद साधणं गरजेचं आहे. आम्हाला आमचा विश्वास अंगीकार करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आमच्या जिभेचा बंद तुटेल. त्याच्या जिभेला प्रभू येशूने स्पर्श केला. आज आमची जर इच्छा आहे की आमच्या या जिभेला, आमच्या जीवनाला जर देवानं स्पर्श करावा, तर आम्हाला तोंड उघडणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे, प्रभूजवळ जाणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो प्रियानो, मग प्रभू येशूने म्हटले, स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला आणि म्हटले इफ्फाथा. इफ्फाथा म्हणजे मोकळा हो. तत्क्षणी बायबलमध्ये लिहिलंय त्याच्या कानाचे बंद सुटले, जिभेचा बंद सुटला आणि तो ऐकू लागला आणि बोलू लागला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हो माझ्या प्रियानो, या वचनाद्वारे मी आपल्याला उत्साहित करू इच्छितो. जर अशा प्रकारे आम्ही परमेश्वरासमोर जाऊ, स्वतःला देवासाठी समर्पित करून, वचनाचं श्रवण करून आणि प्रार्थना करून जर परमेश्वराजवळ आम्ही जाऊ, तर तो महान प्रभू येशू ख्रिस्त, महान परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनावर पण आत्ता या क्षणी इफ्फाथा बोलायला तयार आहे. म्हणजे मोकळा हो माझ्या लेकरा, मोकळा हो माझ्या भावा, मोकळा हो माझ्या बहिणी. आणि तत्क्षणी परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करेल. आणि ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, ज्या कोणत्या बंधनामध्ये तुम्ही असाल, जे कोणतं बंधन तुमच्या लाईफवर असेल, त्यातून तुम्ही मोकळे व्हाल. हालेलुया. देवा या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू प्रियानो. खरोखर इफ्फाथा आज आम्हाला गरज आहे. आमेन. गॉड ब्लेस यू.